ठाकरे बंधू उद्या पत्रकार परिषदेत युतीची घोषणा करणार. सूत्रांची माहिती. मातोश्रीवर आज प्रमुख नेत्यांची बैठक. तर जागा वाटपाची रस्सीखेच फार ताणू नका. राज ठाकरेंच्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना सूचना. शिवसेना मनसे युतीचं जागा वाटप आज अंतिम टप्प्यात. राज ठाकरे, संजय राऊत आणि नांदगावकरांमध्ये सकारात्मक चर्चा. ठाकरे बंधूंचं नाटक नाही तर प्रीती संगम. आम्ही प्रीती संगमाचा प्रयोग करतोय म्हणून भाजपच्या पोटात दुखतंय. संजय राऊतांची टीका. तर आम्ही आवाहन करतोय मात्र काँग्रेसला मुंबईत स्वतंत्र लढायचंय. राऊतांची माहिती. पुढील 2 दिवसात मुंबईच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार. तिढा असलेल्या जागांवर फडणवीस आणि शिंदेंच्या बैठकीत चर्चा होणार. सूत्रांची माहिती. तर मुंबईमध्ये भाजप 150+ जागा लढण्यावर ठाम. नागपुरात स्वबळावर लढण्याची भाजप कार्यकर्त्यांची मागणी. तर वरिष्ठ नेते महायुतीमध्ये लढण्यास आग्रही. फडणवीस आणि गडकरींची काल उमेदवारी संदर्भात बैठकीत चर्चा. शिंदे सेनेचे नेते राहुल शेवाळेंच्या पत्नीकडून वॉर्डमध्ये साडी वाटल्याचा आरोप. तर कामिनी शेवाळे यांनी वाटलेल्या साड्या महिलांनी पेटवल्या. कल्याण डोंबिवली महापालिकेवर आपल्या लोकांकडून अन्याय. तर तुम्ही कमळ लक्षात ठेवा. फडणवीस तुमची काळजी घेतील. डोंबिवलीतल्या कार्यक्रमात रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य. मुख्यमंत्री फडणवीस आज नागपूरमधल्या भाजप नगरसेवक आणि नगराध्यक्षांशी संवाद साधणार. बावनकुळेंच्या उपस्थितीत या नगराध्यक्षांचा मुख्यमंत्री सत्कारही करणार. भाजप उमेदवाराला स्वतःच्या तिकिटावर उभं करून काँग्रेसनं भाजपची बी टीम म्हणून काम केलं. काँग्रेसच्या नेत्यांवर सुद्धा कसा विश्वास ठेवायचा हाही प्रश्नच. रोहित पवारांची टीका. तर माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेच्या स्थगितीसाठीच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. कोर्ट कोकाटेंना दिलासा देणार की शिक्षा कायम ठेवणार याकडे सर्वांचं लक्ष. तर भाजप पहिल्या नंबरचा पक्ष हे पुन्हा अधोरेखित. राज्यात 48% नगरसेवक एकट्या भाजपचे. केवळ विकासावर मतं मागितली. निकालानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया. महाविकास आघाडीच्या जागांचा बेरजेपेक्षा शिवसेनेच्या जागा जास्त. महापालिकेमध्ये सुद्धा असंच यश मिळणार. स्थानिक विजयानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंचा दावा. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गुरुवारी विमानाचं पहिलं उड्डाण होणार. इंधन ठेवण्यासाठी विमानतळावर सध्या 20 दशलक्ष लिटर क्षमतेच्या टाक्या तयार. राजधानी दिल्ली हवा प्रदूषणानं बेहालच. रविवारी सरासरी AQI हा 377 नोंदवला. दिल्लीतील 14 भागांमध्ये प्रदूषणाची पातळी 400 पेक्षाही जास्त. 215 किलोमीटरच्या पुढील तिकीट दरात वाढ. मेल एक्सप्रेसचे तिकीट दर हे 10 ते 55 रुपयांनी आता महागणार. तर 26 डिसेंबरपासून हे दरवाढ लागू होणार. पुण्यात 8 दिवसात हवेतलं प्रदूषण लक्षणीयरित्या वाढलं. पुणे शहराचा AQI हा मध्यम श्रेणी. तर राज्यातील अनेक शहरांमध्ये हवेच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. नागपूरसहित विदर्भात थंडीचा कडाका. नागपूरचा पारा 8.2 अंशांवर. तर गोंदिया 8 अंशांवर. सलग तिसऱ्या दिवशी पारा घसरला. मुंबई शहर आणि उपनगरात थंडीचा मुक्काम कायम. रविवारी सांताक्रूजमध्ये 17.4 अंश. तर कुलाब्यात 20.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. वर्षाखेरपर्यंत थंडीचा मुक्काम कायम राहणार असल्याचा अंदाज. हिवाळी अधिवेशनात संघर्षाचं कारण ठरलेल्या विकसित भारत जी रामजी विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून मंजुरी. रोजगार हमीचा नवा कायदा अस्तित्वात आल्यानं मनरेगा योजना इतिहास जमा. पुण्याच्या खेडमधील कडूस धायबर या शिवारात बिबट्याची दहशत. बिबट्यानं पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्याचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद. बिबट्यामुळे ग्रामस्थांमध्येही भीतीचं वातावरण. वेगवान इंटरनेट स्पीडसाठी इस्रो ब्लूबर्ड ब्लॅक 2 हे दूरसंचार उपग्रह प्रक्षेपित करणार. 24 डिसेंबरला इस्रो ही मोहीम राबवणार. इंटरनेट वापरकर्त्यांना हायस्पीड इंटरनेट यामुळे उपलब्ध होणार. अमेरिकन संसदेच्या आदेशानंतर खुल्या करण्यात आलेल्या एप्स्टीन फाईल्समधून डोनाल्ड ट्रम्प यांचे फोटो गायब. लैंगिक गुन्हेगार जेफ्री एप्स्टीनशी संबंधित 16 फाईल्स शनिवारी रात्री उशिरा वेबसाईटवरून हटवल्या.